गुड आफ्टरनून सगळ्यांना. सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या स्कॉलरशिप या चॅनलवरती. तर बघा, आपण 10वीची बॅच घेऊन आलो आहे. ऑनलाईन बॅच 2024 आणि 25 या सालमध्ये जे कोणी ॲडमिशन घेणार आहे, जे कोणी 10वीला जाणार आहे, त्यांच्यासाठी आपण बॅच लॉन्च केलेली आहे, ती पण ऑनलाईन बॅच. याचे फीचर्स बघूया आपण. यामध्ये तुमचे अपेक्षित प्रश्नसंच सोडून घेतले जाणार आहे. ठीक आहे, म्हणजे जे पण पॉसिबल क्वेश्चन्स असतील ते तुमचे सोडून घेतले जाणार, त्यांची प्रॅक्टिस तुमची पूर्णपणे करून घेतली जाणार आहे. पहिल्याच प्रयत्न तुम्हाला यश मिळणार आहे. म्हणजेच काय, थोडक्यात अकॅडमीकडून तुम्हाला फुल सपोर्ट असणार आहे. तुमच्या यशाची हमी देण्याचं पहिलं प्लॅटफॉर्म बेसिक पासून, म्हणजे तुम्हाला काही अडथळा आला, काही प्रॉब्लेम आला, काही अडचण असेल तर तुम्ही लाईव्ह लेक्चरमध्ये सॉल्व्ह करू शकता. आणि पुढे बघा, लेक्चर तुम्ही अनलिमिटेड टाइम्स बघू शकता. म्हणजे तुमच्या सोयीनुसार, तुमच्या सवडीनुसार तुम्ही लेक्चर कधीही कुठेही बघू शकता. फॉर एक्झाम्पल, तुमचं लेक्चर मिस झालं, महत्त्वाचं लेक्चर आहे, तर तुम्ही अटेंड करू शकता. ठीक आहे, असे फीचर्स आहेत आपल्या बॅचचे. ऑनलाईन बॅच आहे. ऑनलाईन बॅच असल्यानंतर आपला टाइम नक्कीच वाचतो आणि आपला टाइम वाचवणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर अशी आपली बॅच आहे. आपली बॅच नक्की घ्यायची आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, 10वी आपल्या एज्युकेशनल लाईफमध्ये महत्त्वाचा टप्पा असतो. ठीक आहे, 10वीमध्ये आपल्याला पूर्ण यश मिळालंच पाहिजे. तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि आपली बॅचमध्ये ॲडमिशन करून घ्यायची आहे. ठीक आहे, लिमिटेड सीट्स आहे, लवकर जॉईन करा. आणि आता आपण सुरुवात करूया. बघा, कनेक्टिंग द डॉट्स हे आपण आज बघणार आहे. हा चॅप्टर ॲक्च्युली ऑटोबायोग्राफी आहे स्टीव्ह जॉब्स यांच्याबद्दल. आपण सगळ्यांनीच ॲपल या कंपनीचं नाव ऐकलं आहे. आपल्याला माहिती आहे, महागडे प्रोडक्ट असतात ॲपलचे. ॲपलचा फोन, ॲपलचा कम्प्युटर, सगळ्यात महागडी इलेक्ट्रॉनिकचे वस्तू यांच्याकडे असतात. ठीक आहे, तर हे स्टीव्ह जॉब्स कोण होते? या कंपनीचे मालक होते. ठीक आहे, तर कनेक्टिंग डॉट्स हे नाव का दिलं आहे या चॅप्टरला आपण बघणार आहे. यांच्याबद्दल इंट्रोडक्शन सुद्धा घेणार आहे स्टीव्ह जॉब्स यांच्याबद्दल. आणि आपण त्यांच्या लाईफमधली, म्हणजे त्यांच्या लाईफमध्ये 3 जे इव्हेंट घडले होते, 3 एक्सपिरियन्स जे त्यांनी शेअर केले आहेत या चॅप्टरमध्ये, ते सुद्धा बघणार आहे. ठीक आहे, कसे त्यांच्या लाईफमध्ये इम्पॅक्ट पडतो या गोष्टींचा, या 3 एक्सपिरियन्सने त्यांच्या लाईफमध्ये कसा इम्पॅक्ट पडला हे आपण बघणार आहे. हेच या चॅप्टरमध्ये आहे. तर सुरू करूया. पहिले इंट्रोडक्शन घेणार आहे. बघा, स्टीव्ह जॉब्स 1955 to 2011, म्हणजे त्यांचा जन्म झाला 1955 या साली आणि त्यांचा मृत्यू म्हणजे 2011 साली झाला होता. वॉज अन अमेरिकन एंटरप्रिनर, बिझनेस मॅग्नेट, इन्व्हेंटर अँड इंडस्ट्रियल डिझायनर. बघा, एकाच व्यक्तीच्या किती शेड्स आहेत. ते एंटरप्रिनर सुद्धा होते, बिझनेसमॅन सुद्धा होते, इंडस्ट्रियल डिझायनर म्हणजे इंडस्ट्रीमध्ये सुद्धा त्यांचं काम केलेलं आहे. ही वॉज द चेअरमॅन, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर अँड को फाउंडर ऑफ ॲपल. ठीक आहे, ॲपल या कंपनीचे चेअरमॅन होते, चीफ एक्झिक्युटिव्ह होते आणि कोण होते? को फाउंडर. ठीक आहे, ही इज म्हणजेच काय, थोडक्यात ते मालकच होते ॲपल या कंपनीचे. ठीक आहे, ही इज वाइडली रेकग्नाइज्ड ॲज वन ऑफ द पायनियर्स ऑफ द मायक्रोकम्प्युटर रिव्होल्यूशन ऑफ द 1970 अँड 1980. 1970 अँड 1980 मध्ये जे मायक्रो कम्प्युटर्स इन्व्हेंट झाले होते ते कोणी इन्व्हेंट केले होते? स्टीव्ह जॉब्स यांनी. ठीक आहे, पायनियर म्हणजे काय? द वन हु इन्व्हेंट, द फर्स्ट पर्सन हु इन्व्हेंट, कुठलीही गोष्ट इन्व्हेंट करणारा पहिला माणूस म्हणजे संशोधक आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे, तर त्यांनी मायक्रो कम्प्युटर काय केलं होतं? इन्व्हेंट केलं होतं. कुठल्या सालामध्ये? 1970 अँड 1980, जेव्हा आपला जन्म सुद्धा झालेला नव्हता. ठीक आहे, तर त्यामुळेच त्यांना पायनियर म्हणलेलं आहे. हे स्टीव्ह जॉब्स यांचं एक पिक्चर आहे. आता आपण जाऊया पुढं. या चॅप्टरमध्ये आपण त्यांच्या लाईफमधले 3 एक्सपिरियन्स बघणार आहे. कसे त्यांच्या लाईफमध्ये त्यांनी हे डॉट जोडले. ठीक आहे, ते 3 एक्सपिरियन्स कसे इम्पॅक्टफुल ठरले हे बघणार आहे. तर सुरू करूया ऑटोबायोग्राफीला. टुडे आय वॉन्ट टू टेल यू 3 स्टोरीज फ्रॉम माय लाईफ. आता हे कोण बोलतंय? स्टीव्ह जॉब्स. ठीक आहे, स्टीव्ह जॉब्स यांनी स्वतः लिहिलेले आहे हे, तर ते सांगतायत आपल्याला. ठीक आहे, 3 एक्सपिरियन्स शेअर करणार आहेत. दॅट्स इट. ठीक आहे, एवढंच फक्त. जस्ट 3 स्टोरीज, फक्त 3 स्टोरीज, 3 एक्सपिरियन्स शेअर करणार आहेत. ठीक आहे, पुढे बघूया. द फर्स्ट स्टोरी इज अबाउट कनेक्टिंग द डॉट्स. पहिली स्टोरी आहे कनेक्टिंग द डॉट्स याच्याबद्दल. ठीक आहे, कनेक्टिंग द डॉट्स. बघा, पहिला आपण काय करतो? आपण ज्युनियरमध्ये असतो, नंतर आपण सिनियर KG मध्ये जातो. म्हणजेच आता पहिला आपण पहिलीमध्ये असतो, नंतर आपल्याला टीचर शिकवतात, आपण हळूहळू ग्रो करतो, हळूहळू पुढच्या वर्गामध्ये जातो, नंतर आपण आता दुसऱ्यांना शिकवतो. म्हणजे पहिलं
हे कसं आहे, कनेक्टिंग डॉट सारखंच आहे. पहिलं तुम्ही शिकता, नंतर तुम्ही कधी टीचर बनला तर तुम्ही टीचर म्हणून दुसऱ्यांना शिकवता, म्हणजे थोडक्यात ते कनेक्टिंग डॉट सारखं आहे. ठीक आहे, तशा प्रकारे म्हणजे आता कनेक्टिंग डॉट्स का हे आपण पुढे बघणार आहे हळूहळू, तर तुमच्या लक्षात येईल. आय ड्रॉप आउट ऑफ रीड कॉलेज आफ्टर द 6 months. 6 महिने झाले नाही तोवरच ते काय झालं, ते ड्रॉप आउट झाले ते कॉलेजमधून. ड्रॉप आउट तिकडे बघा, जे अवघड शब्द आहेत तिकडे त्यांचा मीनिंग लिहिलेला आहे. ड्रॉप आउट म्हणजे डिसकंटिन्यू लेफ्ट, म्हणजे त्यांनी कॉलेज सोडलं होतं 6 महिने झाले तोवरच. बघा पुढं, बट देन स्टे अराउंड ॲज ड्रॉप इन फॉर अनादर 18 months. कॉलेज ड्रॉपआउट झाल्यानंतर सुद्धा ते 18 महिने त्या कॉलेजमध्ये व्हिजिट करत होते, त्या कॉलेजच्या आसपासच राहत होते, त्या कॉलेजमध्ये जात होते. बिफोर आय रिअली क्विट, म्हणजे खरोखर कॉलेज सोडून जाण्याच्या अगोदर ते 18 महिने, 6 महिन्यानंतर ते ड्रॉपआउट झाले होते, तरी सुद्धा ते 18 महिने ड्रॉपआउट झाल्यानंतर तिथंच होते, कॉलेजमध्ये जात होते, व्हिजिट करत होते, गोष्टी सगळ्या बघत होते, जोपर्यंत त्यांनी पूर्णपणे कॉलेज सोडून दिलं नाही तोपर्यंत. ठीक आहे. लुकिंग बॅक इट वॉज वन ऑफ द बेस्ट डिसिजन आय हॅव एव्हर मेड. म्हणजे कॉलेज सोडून देण्याचा त्यांचा डिसिजन त्यांना बरोबर वाटत होता. आता तो का बरोबर वाटतोय तो तुम्हाला पुढे हळूहळू समजेल, पण त्यांना असं म्हणायचं की हा सगळ्यात बेस्ट, खूप चांगला डिसिजन त्यांनी घेतला होता कॉलेज ड्रॉप आउट करायचा, कॉलेज सोडून जाण्याचा. आय कुड स्टॉप टॉकिंग द रिक्वायर्ड क्लासेस दॅट आय डिडंट इंटरेस्ट टेकिंग मी अँड बिगिन ड्रॉपिंग इन. पहिला आपण हे बघूया. आय कुड स्टॉप टेकिंग म्हणजे त्यांनी जे त्यांना ज्या विषयामध्ये त्यांना इंटरेस्ट नव्हता त्याचे लेक्चर घ्यायचे त्यांनी टाळले. ठीक आहे. आपल्याला पण कधी कधी होतं ना, काही काही सब्जेक्ट आपल्याला आवडत नाही तरी सुद्धा आपण काय करतो, अटेंड करतो, पण आपलं लक्ष तिकडे नसतं, बरोबर. त्यांनी काय केलं, सुरुवातीपासूनच जे त्यांना आवडत नाही त्यांच्याकडे पूर्ण त्यांनी इग्नोर केलं, त्यांनी क्लासेसच घेतले नाहीत, जबरदस्ती सुद्धा नाही आणि कशाच नाही, त्यांनी क्लासेसच अटेंड केले नाहीत. ठीक आहे, सुरुवातीला. नंतर बघा, आय डिडंट इंटरेस्ट, ज्याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट नव्हता ते क्लासेस त्यांनी घेतले नाहीत आणि त्यांना गरज सुद्धा वाटत नव्हती. अँड बिगिन ड्रॉपिंग इन ऑन द वन्स दॅट लुक इंटरेस्टिंग, आणि त्यांनी काय केलं, सुरू केलं दुसरं ज्यांच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट वाटत होता, वाटायला सुरुवात झाली होती. ठीक आहे, पुढे बघा, इंटरेस्टिंग, जे गोष्टी इंटरेस्टिंग वाटत होत्या त्याच्यामध्ये त्यांनी काम करायला सुरुवात केली. आता पुढे बघूया. आय डिडंट हॅव डॉर्म रूम. ठीक आहे, डॉर्म म्हणजे काय, डॉर्मिटरी. डॉर्मिटरी पण म्हणजे काय, अशी मोठी जागा, स्पेस ज्याच्यामध्ये बेड असतो, बेडवरती ते झोपू शकतात, म्हणजेच मोठी अशी खोली नव्हती त्यांच्याकडं. आय डिडंट हॅव अ रूम, त्यांच्याकडे मोठी अशी खोली नव्हती ज्याच्यामध्ये बेड होता. सो आय स्लेप्ट ऑन द फ्लोअर इन द फ्रेंड्स रूम. त्यांच्याकडे खोली नव्हती तर ते काय करत होते, त्यांचे जे फ्रेंड्स होते त्यांच्या खोलीमध्ये जाऊन खाली फरशीवरती झोपत होते. ठीक आहे. आय रिटर्न कोक बॉटल फॉर द 5 cent डिपॉझिट. ठीक आहे, ते काय करत होते, त्यांच्याकडे पैसे नव्हते, काय नव्हते, ते कॉलेज ड्रॉपआउट होते. ठीक आहे, तर त्यांनी काय केलं, जे कोकच्या बॉटल्स असतात ते विकायला सुरुवात केली 5 cents वरती. 5 cent, सेंट म्हणजे बघा इथे लिहिलेलं आहे मागच्या याच्यामध्ये, सेंट म्हणजे कॉइन वर्थ $100, ज्याची किंमत $100 इतकी आहे, म्हणजेच 5 cent. म्हणजे थोडक्यात काय, त्यांनी पैसे कमवायला, पैसे जुळवायला कशी ना कशी सुरुवात केली होती बॉटल्स विकून कोकच्या. पुढे बघा. अँड आय वुड वॉक 7 miles अक्रॉस द टाउन एव्हरी संडे नाईट टू गेट 1 good meal. आणि ते काय करतात, 7 miles. ठीक आहे, 7 miles खूप अंतर असतं. 7 miles ते चालायचे, कुठं, कृष्ण मंदिर होतं तिथपर्यंत, हरे कृष्णा टेम्पल. कशासाठी, की त्यांना एक दिवस तरी चांगलं खायला मिळावं, गुड मील, एक तरी दिवस त्यांना चांगलं खायला मिळावं, यासाठी ते दर संडेला 7 मैल चालून जात होते कृष्ण मंदिरापाशी, जिथं काय होत होतं, लोकांना जेवण वाटलं जात होतं आणि ते सुद्धा घेत होते. आय लव्ह इट, आणि त्यांना हे सगळं आवडत होतं. बघा, लाईफ मध्ये स्ट्रगल आहे तरी सुद्धा तो त्यांना आवडत होता. आपल्याला भूक लागली की लगेचच आपण जेवण करत असतो, तर बघा खाण्यासाठी सुद्धा त्यांना इतकं लांब जावं लागत होतं आणि ते पैसे सुद्धा कमवत होते काही ना काहीतरी करून, आणि हे सगळं त्यांना आवडत होतं. विशेष मध्ये हे सगळं त्यांना आवडत होतं. आपले किती नखरे असतात बघा, आपण असा विचार करायला
हरकत नाही, आपण सुद्धा काहीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे. अँड मच ऑफ व्हॉट आय स्टंबल इन टू माय फॉलोइंग माय क्युरियोसिटी अँड इंट्युशन टर्न आउट टू बी प्राइसलेस लेटर ऑन. ठीक आहे, त्यांच्या लाईफमध्ये खूप अडथळे आले. ठीक आहे, पण ते क्युरियस होते. ठीक आहे, त्यांना असं क्युरियोसिटी म्हणजे आपल्याला माहिती आहे एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला आश्चर्य वाटणं. ठीक आहे, क्युरियोसिटी एखादी गोष्ट जाणून घेण्यासाठी आपल्याला वाटणं. इंट्युशन म्हणजे आपल्या मनातून जो आवाज येतो ना, इंट्युशन म्हणजे आपल्याला असं वाटतं, आपण पण बोलतो ना, मला असं वाटतं हे असं होईल, मला असं वाटतं ते तसं होईल, म्हणजेच इंट्युशन म्हणजे आपल्या मनाचा आवाज आपल्याला काय सांगतो. द टर्न आउट टू बी प्राइसलेस लेटर ऑन. ठीक आहे, म्हणजे त्यांच्या मनाचा त्यांनी आवाज ऐकला आणि ते नंतर कसं खूप चांगलं त्यांच्यासाठी ठरलं होतं हे त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. हिअर्स वन्स एक्झाम्पल, रीड कॉलेज ऑफर परहॅप्स द बेस्ट कॅलिग्राफी इन्स्ट्रक्शन इन द कंट्री. ठीक आहे, एक कॉलेज होतं, ते काय करत होतं, कॅलिग्राफीवरती कोर्स प्रोव्हाइड करत होतं त्या कंट्रीमध्ये, ज्या कंट्रीमध्ये ते राहत होते. बिकॉज आय हॅड टू टेक कॅलिग्राफी क्लास आय लर्न अबाउट सिरिफ अँड सॅन्स सिरिफ टाईप फेजेस. ठीक आहे, त्यांना कॅलिग्राफीचा कोर्स करायचा होता, त्यामुळे त्यांनी सिरिफ आणि सिरिफ टाईप फेजेस हे फॉन्ट आहेत. ठीक आहे, फॉन्टचे टाईप आहेत. ठीक आहे, सिरिफ आणि सिरिफ टाईप फेजेस. ठीक आहे, आणि कॅलिग्राफी म्हणजे काय, डेकोरेटिव्ह रायटिंग असते ना, आपण बघितली सुद्धा आहे खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये. कॅलिग्राफी डेकोरेटिव्ह रायटिंग, त्यालाच कॅलिग्राफी आपण बोलतो. तर त्यांना हा कोर्स करायचा होता, त्यामुळे ते काय शिकले, सिरिफ अँड सॅन्स सिरिफ शिकले. ठीक आहे, फॉन्ट आहे ते. अबाउट व्हॉट मेक्स ग्रेट टायपोग्राफी ग्रेट. ठीक आहे, ग्रेट टायपोग्राफी ग्रेट. तर टायपोग्राफीचा इथं अर्थ दिलेला आहे, द अपीअरन्स ऑफ प्रिंटेड मॅटर. ठीक आहे, आपण जे लिहिलं आहे ते कसं दिसणार आहे त्याला म्हणतो टायपोग्राफी. ठीक आहे, आता बोलूया पुढं. 10 years later when we were designing the first Macintosh computer, Macintosh, it all came back to me. ठीक आहे, जेव्हा ते मॅकिनटोश हा कम्प्युटर बनवत होते तेव्हा बघा काय झालं, मॅकिनटोश हे कम्प्युटर आहे, इट ऑल केम बॅक टू मी. ठीक आहे, म्हणजे पुन्हा त्यांची सुरुवात झाली होती काही ना काहीतरी करण्यासाठी. अँड वी डिझाईन इट ऑल इन टू द मॅक. मॅक म्हणजे काय, मॅकिनटोश कम्प्युटर. ठीक आहे, त्यांनी डिझाईन करायला सुरुवात केली होती मॅकिनटोश या कम्प्युटरला. ठीक आहे, जो होता मायक्रो कम्प्युटर. इफ आय हॅड नेवर ड्रॉप इन ऑन दॅट कोर्स इन द कॉलेज मॅक वुड हॅव नेवर हॅड मल्टिपल टाईप फेजेस. ठीक आहे, जर मी कॉलेज ड्रॉपआउट केलं नसतं तर मॅक म्हणजेच काय, मॅकिनटोश कम्प्युटर कधी बनलाच नसता, असं त्यांचं बोलणं होतं. बनला असता कधी ना कधीतरी, कारण कोणी ना कोणीतरी इन्व्हेंट करतच, पण ज्या टाइमला त्यांनी इन्व्हेंट केलं त्या टायमिंगला नसता बनलं. ठीक आहे, असं त्यांच्याकडून नसता बनलं. तर त्यांना त्यामुळेच डिसिजन चांगला वाटत होता कॉलेज ड्रॉपआउट करण्याचा. पुढे बघा, मल्टिपल टाईप फेजेस ऑफ दॅट मॅटर इवन प्रोपोर्शनली स्पेस फॉन्ट्स. ठीक आहे, म्हणजे ते फॉन्ट जे त्यांनी इन्व्हेंट केले होते ते कधी इन्व्हेंटच झाले नसते. ठीक आहे, असं त्यांना म्हणायचं आहे. अँड सिन्स विंडोज जस्ट कॉपीड मॅक, विंडोजच्या अगोदर मॅक आला होता, म्हणजेच काय, मॅकिनटोश कम्प्युटर आला होता, तर विंडोजने काय केलं, कॉपी केलं त्याला. कोणाला, मॅकिनटोश कम्प्युटरला. इट्स लाईकली नो पर्सनल कम्प्युटर वुड हॅव देम. जर विंडोजने मॅकिनटोश कम्प्युटरला कॉपी केलं नसतं तर त्यांच्याकडे स्वतःचा कम्प्युटर असलाच नसता कधी. ठीक आहे, त्यांना खूप वेळ लागला असता. म्हणूनच याच्यावरून आपल्याला समजतं लाईकली नो पर्सनल कम्प्युटर वुड हॅव देम, कोणाला, विंडोजला. ऑफकोर्स इट वॉज इम्पॉसिबल टू कनेक्ट द डॉट्स लुकिंग फॉरवर्ड. ठीक आहे, आणि त्यांच्यासाठी अवघड झालं असतं, इम्पॉसिबल झालं असतं कनेक्ट करणं डॉट. ठीक आहे, आता बघूया पुढं. When I was in the college, but it was very clear looking backwards 10 years later. जेव्हा ते कॉलेजमध्ये होते तेव्हा बघा, but it was very clear looking backward 10 years later. You can't connect the dots looking forward. तुम्ही मागच्या गोष्टीचा संदर्भ घेतल्याशिवाय, मागच्या गोष्टी बघितल्याशिवाय तुम्ही पुढच्या गोष्टी सांगू शकत नाही, त्याने डॉट सुद्धा कनेक्ट करू शकत नाही. फक्त पुढच्या गोष्टी काय होतील याचा विचार करून
डॉट्स कनेक्ट करू शकत नाही. तुमच्या लाईफमध्ये मागं काय घडलं होतं, काय झालं होतं याच्यावरूनच तुम्ही डॉट्स कनेक्ट करू शकता. त्यांच्या लाईफमध्ये त्यांनी कॉलेज ड्रॉपआउट केलं होतं आणि काय करत होते ते, त्यांनी कॅलिग्राफीचा कोर्स केला होता, ठीक आहे, जो त्यांच्या आयुष्यामध्ये खूप चांगला डिसिजन त्यांना वाटतो, ठीक आहे. हेच ते सांगतात की त्यांनी मागच्या गोष्टीचा संदर्भ देत आपल्याला सांगितलं की मागच्या सुद्धा गोष्टी बघाव्या लागतात डॉट्स कनेक्ट करताना. यू कांट कनेक्ट द डॉट्स, ठीक आहे, बघितलं आपण हे. यू कॅन ओनली कनेक्ट देम लुकिंग बॅकवर्ड. तुम्ही जोपर्यंत मागच्या गोष्टी बघत नाहीत तोपर्यंत तुम्ही डॉट्स कनेक्ट करू शकत नाहीत. आता याचा अर्थ असा नाही की मागच्या गोष्टींकडेच लक्ष द्यायचं, पास्टमध्ये जायचं नाही. म्हणजे मागच्या गोष्टींमध्ये आपलं काय चुकलं, आपण काय इम्प्रूव्ह करू शकतो हे त्यांना याच्यातून बोलायचं आहे, ठीक आहे. बघा पुढं, सो यू हॅव टू ट्रस्ट दॅट द डॉट्स विल समहाऊ कनेक्ट इन युअर फ्युचर, ठीक आहे. तुमच्या फ्युचरमध्ये ते कसे कनेक्ट केले जातील हे तुम्ही बॅकवर्ड ज्या गोष्टी झाल्या त्याच्यावरून ठरवू शकता, ठीक आहे. आणि तुम्हाला ट्रस्ट सुद्धा करायचा आहे. यू हॅव टू ट्रस्ट इन समथिंग, युअर गट, डेस्टिनी, लाईफ, कर्मा अँड व्हॉट एव्हर. तुम्हाला विश्वास ठेवला पाहिजे स्वतःवरती, तुमच्या गट्स फिलिंगवरती, लाईफवरती, कर्मावरती, ठीक आहे, अजून काही असेल ते, ठीक आहे, तुमची डेस्टिनीवरती सुद्धा, ठीक आहे. बघा आपल्या लाईफमध्ये थोडंसं काही घडलं की आपण लगेच निराश होतो, हताश होतो, पण आपल्याला विश्वास ठेवला पाहिजे. तरी सुद्धा आपले गट फिलिंग काय बोलते, आपल्याला सतत असं आतून काही ना काहीतरी वाटत असतं, ठीक आहे. आपल्या प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी टॅलेंट असतं, तर आपण स्वतःवरती विश्वास ठेवून पुढे चाललं पाहिजे, काही ना काहीतरी नक्की होणारच असतं. आता हे जर कॉलेज ड्रॉपआउट, आता ते कॉलेज ड्रॉपआउट झाले, हे जर बसले असते तसेच तर झालं असतं का ॲपलचं स्वप्न. ॲपल हा कंपनी कधी इन्व्हेंट झाली असती का, आली असती का, नसते आली, ठीक आहे. आली असती पण वेळ लागला असता, ठीक आहे. तर हे निराश नव्हता, हताश नव्हता, त्यांनी काय केलं, आपली कॅलिग्राफीचा कोर्स केला. मूळ म्हणजे त्यांनी आपल्याला जे आवडतंय ते शोधलं, त्याच्यावरती काम केलं, ठीक आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं. दिस अप्रोच हॅज नेवर लेट मी डाऊन. कुठला अप्रोच, स्वतःवरती विश्वास ठेवण्याचा, स्वतःच्या डेस्टिनीवरती विश्वास ठेवायचा, कर्मावरती विश्वास ठेवायचा. या विचारांनी ते कधीच, हा विचार त्यांनी कायम ठेवला होता, ठीक आहे, जेणेकरून ते कधीच हताश झाले नाहीत. अँड इट हॅज मेड ऑल द डिफरन्स इन माय लाईफ. त्यांच्या याच विचाराने त्यांच्या लाईफमध्ये खूप मोठा बदल घडला होता. विश्वास ठेवायचा स्वतःवरती, स्वतःच्या मनावरती, आपल्या आतून काय आवाज येतो याच्यावरती त्यांनी विश्वास ठेवला आणि एक मोठी कंपनी त्यांनी साकार केली, ॲपल, ठीक आहे. या गोष्टींनी खूप, ॲपलचं तर ॲक्च्युली पुढं आहे, पण इथं मी सांगते की ते असं सांगतायत की या गोष्टी स्वतःवरती विश्वास ठेवल्याने फक्त त्यांच्या लाईफमध्ये खूप मोठा बदल घडला, त्यांच्या लाईफमध्ये डिफरन्स आला, ठीक आहे, चेंज आला. माय सेकंड स्टोरी इज अबाउट लव्ह अँड लॉस. पहिली स्टोरी कशाबद्दल होती बघा, त्यांच्या लाईफमध्ये होती, त्यांच्या कॉलेजच्या करिअरविषयी होती, कसं कॉलेज ड्रॉपआउट केलं त्यांनी. दुसरी स्टोरी त्यांची कशाबद्दल आहे, लव्ह अँड लॉस, म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना प्रेम झालं. लॉस म्हणजे बघा आता पुढे बघणार आपण कसं लॉस केलं त्यांनी, काय लॉस केलं बघूयात आपण हळूहळू. आय फाउंड व्हॉट आय लव्ह टू डू केअरली इन माय लाईफ, ठीक आहे, कारली, सॉरी. तर याचा अर्थ आहे बघा, ॲक्च्युली आपण एका साईडला टाकायला पाहिजे होते, पण नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण असंच करणार आहे. बघा त्यांनी काय केलं, आय फाउंड आय लव्ह टू डू, ठीक आहे. त्यांच्या लाईफमध्ये त्यांना काय करायला आवडतंय, त्यांना काय करायचं हे त्यांनी पहिले शोधलं. सगळ्यात सुरुवातीचं काम त्यांनी हेच केलं, त्यांना काय आवडतंय, काय करायला आवडतंय, कशामध्ये इंटरेस्ट आहे शोधणं. नंतर बघा वोज म्हणजेच स्टीव वोजनिक अँड स्टार्टेड ॲपल. हे स्टीव वोजनिक आणि त्यांनी कंपनी सुरू केली, कुठली, ॲपल. आय स्टार्टेड ॲपल व्हेन आय वॉज 20. बघा जेव्हा ते 20 वर्षाचे होते, फक्त 20 वर्षाचे होते, तेव्हा त्यांनी ॲपल ही कंपनी सुरू केली होती. नुकता स्टार्टअप त्यांनी केला होता, कोणाला घेऊन, स्टीव वोजनिक यांना घेऊन, ठीक आहे. इन 10 years म्हणजे 10 वर्षामध्येच ॲपल हॅड ग्रोन फ्रॉम जस्ट 2 of us इन गॅरेज इंटू 2 million कंपनी. फक्त 2 व्यक्ती होते जेव्हा ॲपल या कंपनीची सुरुवात झाली होती. नंतर हळूहळू त्याचा टर्नओव्हर गेला 2 बिलियन पर्यंत, ठीक आहे. त्यांनी गॅरेजमध्ये सुरू केली होती. अँड आय गॉट फायर्ड. बघा त्यांनी सुरू केली 20 वर्षाच्या वयामध्येच ॲपल ही कंपनी. नंतर ग्रो केली 2 माणसापासून 2 बिलियन एवढा टर्नओव्हर त्याचा, ठीक आहे. पण नंतर काय झालं, त्यांना त्यांच्या कंपनीमधून काढून टाकलं,
ठीक आहे, बघा किती अवघड गोष्ट आहे. आपण सुरू केलेली कंपनी, ज्याला आपण ग्रो केले आहे, त्याच्यातून त्यांना काढून टाकलं असतं. कंपनी कधी एका व्यक्तीची नसते, त्याच्यामध्ये शेअर्स असतात, त्यामुळं बोर्ड ऑफ डिरेक्टर असतात. ठीक आहे, जे एकत्रित डिसिजन घेतात. पुढे बघूया. एवढंच झालं आतापर्यंत. आता पुढे बघू. आय वॉज डिवास्टिंग म्हणजे बघा इथं आहे अर्थ, म्हणजे कॉझिंग सेव्हर शॉक अँड डिस्ट्रेस. आपल्याच कंपनीमधून आपल्याला काढून टाकल्यानंतर त्यांना स्ट्रेस आला, त्यांना वाईट तर नक्कीच वाटणार, पण स्ट्रेस, शॉक वाटलं की कसं असं झालं. ठीक आहे, आणि पुढे बघूया. हां, इट वॉज डिवास्टिंग बट समथिंग स्लोली बिगेन टू डॉन ऑन मी वन स्टिल लव व्हॉट आय डिड. ठीक आहे, त्यांना काढून टाकलं होतं, ते शॉकमध्ये ते, पण नंतर काय झालं, त्यांनी हळूहळू ॲक्सेप्ट केलं, तरी सुद्धा त्यांनी स्वतःचं काम चालू ठेवलं. ठीक आहे, बघा त्यांना काढून टाकलं होतं, पण त्यांनी त्यांचं काम सोडलं नाही. त्यांना जे आवडत होते ते त्यांनी कंटिन्यू केलं. पुढे बघा. अँड सो आय डिसाइडेड टू स्टार्ट ओव्हर. त्यांनी पुन्हा एकदा सुरुवात करायचं ठरवलं. द हेवीनेस ऑफ बीइंग सक्सेसफुल वॉज रिप्लेस्ड बाय लाईटनेस ऑफ बीइंग अ बिगिनर अगेन. खूप मोठी सक्सेस मिळाल्यानंतर माणसाला खूप गोष्टी ऍडजस्ट कराव्या लागतात, खूप गोष्टी काय कराव्या लागतात, सांभाळायला लागतात. ठीक आहे, म्हणजे खूप सारं डोक्यावरती बर्डन असतं, खूप सारं दडपण असतं एवढ्या गोष्टी हँडल करायचं म्हटल्यानंतर. तर त्यांचं ते दडपण कशामध्ये कन्वर्ट झालं होतं, लाईटनेस ऑफ बीइंग बिगिनर, पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करायची आहे अशा व्यक्तीमध्ये त्यांचं दडपण कन्वर्ट झालं होतं. ठीक आहे, म्हणजे पुन्हा एकदा ते उभं राहतात, पुन्हा एकदा तयारी करतात काहीतरी करण्याची. ठीक आहे, म्हणजे त्यांनी त्यांची जिद्द सोडली नाही. ही फ्रीड मी टू एंटर वन ऑफ द मोस्ट क्रिएटिव्ह पिरियड्स ऑफ माय लाईफ. ठीक आहे, त्यांच्या लाईफमध्ये पुन्हा एकदा ते क्रिएटिव्ह फेजमध्ये गेले, जिथून त्यांनी सुरुवात केली होती. पुन्हा त्यांना चान्स मिळाला होता स्वतःची क्रिएटिव्हिटी दाखवण्याचा, असं ते बोलतात. म्हणजे हताश न होता, सुरुवातीला ते शॉक झाले होते, बरोबर आहे, पण नंतर त्यांनी हिंमत न हारता पुन्हा सुरुवात केली, कारण त्यांना माहिती होतं जे माझ्यामध्ये आहे, ज्याच्यामध्ये मला इंटरेस्ट आहे, ते मी अजून सुद्धा करू शकतो. ठीक आहे, आपलं टॅलेंट जरी काही झालं तरी आपलं टॅलेंट आपल्यामध्येच असतं, आपण पुन्हा उभं राहून नक्कीच यश मिळवू शकतो. ड्युरिंग द नेक्स्ट 5 years आय स्टार्टेड कंपनी. म्हणजे त्यांनी पुन्हा एक कंपनीला सुरुवात केली. पहिली त्यांची कंपनी होती ॲपल, ज्याच्यामधून त्यांना काढून टाकलं होतं. पुन्हा त्यांनी नवीन कंपनी सुरू केली. बघा, आपल्याकडून एखादी गोष्ट नाही झाली की आपण तिथंच थांबतो, आपण पुन्हा विचार करत नाही ती गोष्ट करण्याचा सुद्धा. ठीक आहे, पण त्यांनी एका कंपनीतून काढल्यानंतर दुसरी कंपनीचा सेटअप केला. ठीक आहे, तेच काम केलं जे काम त्यांना अवघड तर वाटत नव्हतं, पण तेच काम केलं ज्याच्यातून त्यांना काढून टाकलं होतं. म्हणजे कंपनी पुन्हा एकदा त्यांनी नव्याने तयार केली. कुठली, नेक्स्ट अनदर कंपनी पिक्सार ही कंपनी त्यांनी बनवली, जी त्यांची सेकंड कंपनी होती. अँड फेल इन लव्ह विथ माय अमेझिंग वुमन हू वूड बिकम माय वाईफ. आणि ते एका मुलीच्या, एका विमेनच्या प्रेमामध्ये पडले, जी पुढे जाऊन त्यांची काय ठरली, बायको ठरली. ठीक आहे, पुढे जाऊन त्यांनी त्यांच्यासोबत विवाह केला असेल तर त्यांची पत्नी झाली. ठीक आहे, पिक्सार इज नाव द वर्ल्ड मोस्ट सक्सेसफुल ॲनिमेशन स्टुडिओ. पिक्सरमध्ये काय होते, एक स्टोरी होती, कार्टून स्टोरी बनवत होते. ॲनिमेशनमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कार्टून येतं, तर पिक्सारने काय केलं, मोस्ट सक्सेसफुल ठरली पिक्सार. ठीक आहे, जिथे ॲनिमेशन स्टुडिओ म्हणजे जिथे कार्टून वगैरे बनतात. ॲपल बॉट नेक्स्ट. तर ॲपलने काय केलं, पिक्सार ही कंपनी विकत घेतली पुन्हा एकदा. त्यामुळे हे स्टीव्ह जॉब्स होते ते पुन्हा आपल्या ॲपलमध्ये एंटर झाले. ठीक आहे, आय रिटर्न टू ॲपल अँड द टेक्नॉलॉजी वी डेव्हलप ॲट द नेक्स्ट इज ॲट द हार्ट ऑफ द ॲपल्स करंट रेसिनन्स. ठीक आहे, रिनेन्सनन्स म्हणजे कंपनी, ॲपल कंपनीने ही पिक्सार कंपनी विकत घेतली. त्याच्यानंतर हे स्टीव्ह जॉब्स पुन्हा ॲपलमध्ये गेले. ठीक आहे, आणि नेक्स्ट ॲट द हार्ट ऑफ ॲपल्स करंट रिनेन्सन्स. बघा, रिनेन्सन्स म्हणजे काय, रिनेन्सन्स म्हणजे रिबर्थ, रिवायवल. ठीक आहे, रिबर्थ आणि रिवायवल, पुन्हा त्यांना संधी भेटली काम करण्याची ॲपलमध्ये. अँड लॉरेन्स अँड आय हॅव वंडरफुल फॅमिली टुगेदर. लॉरेन हे त्यांच्या पत्नीचं नाव होतं. ठीक आहे, लॉरेन आणि त्यांची फॅमिली खुशाल जगत होते, राहत होते. ठीक आहे, पुन्हा हॅपीली, एक वंडरफुल फॅमिली. इथपर्यंत त्यांचा प्रवास होता. आता पुढे जाऊया.
समटाइम्स लाईफ हिट्स यू इन द हेड विथ अ ब्रिक. लाईफ हिट्स विथ ब्रिक ऑन युअर हेड म्हणजे काय? हे एक इडियम आहे जिथून त्यांना सांगायचं की खूप सारे प्रॉब्लेम्स येतात तुमच्या लाईफमध्ये, पण हे याच्यावरून आपल्याला समजतं. म्हणजे शब्दशः अर्थ घ्यायचा नाही की वीट घेतली आणि डोक्यामध्ये मारली, शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. याचा अर्थ असा आहे की खूप प्रॉब्लेम्स येतात तुमच्या लाईफमध्ये. हिट हार्ड म्हणजे डोंट लूज फेथ, तरी सुद्धा तुम्ही विश्वास गमवू नका असं ते सांगतात, आपल्याला ॲडवाईस देतात. द ओनली वे टू डू ग्रेट वर्क इज टू लव्ह व्हॉट यू डू. एखादं काम चांगलं पार पाडायचं असेल तर त्याचं एकच मंत्र आहे की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला काय आवडतं तेच केलं पाहिजे. तुम्हाला आवडते एक गोष्ट, तुम्ही करताय दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये अपयश येतं किंवा आपण त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करू शकत नाही, इन्क्रीज म्हणजे आपण पुढं जाऊ शकत नाही त्या गोष्टीमध्ये. ठीक आहे, तर त्यांना असं सांगायचं जे तुम्हाला आवडतंय तेच तुम्ही करा, स्वतःवरती विश्वास ठेवा, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला जर एखादी गोष्ट नव्याने सुरुवात करायची असेल तर आपल्याला काचकूच होते, म्हणजे असं वाटतं की यार होईल का नाही, करू का नको. ठीक आहे, या सगळ्या गोष्टीमुळे आपण मागं राहून जातो. तर आपण फेथ ठेवला पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे. मला आतून वाटते म्हटल्यानंतर मी नक्की ट्राय केला पाहिजे, ॲटलिस्ट ट्राय केला पाहिजे. द ओनली वे टू डू ग्रेट थिंग आपण हे बघितलं. इफ यू हॅवंट फाउंड इट येट कीप लुकिंग. जर तुम्हाला कुठली गोष्ट आवडते हे तुम्हाला अजून सुद्धा समजलेलं नाही तर तुम्ही त्याच्या शोधामध्ये राहा, गिवअप करू नका, तुम्ही शोधत राहा. कुठली गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, तुम्हाला कुठली गोष्ट करू वाटते, कुठली गोष्ट आवडते किंवा कुठल्या गोष्टीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे हे तुम्ही शोधत राहिलं पाहिजे, हेच ते सांगतात. डोंट सेटल माय थर्ड स्टोरी इज अबाउट डेथ. आता तिसरी स्टोरी त्यांची डेथ बद्दल होती. ठीक आहे, आपण बघू याच्यामध्ये काय होणार आहे. अबाउट अ इयर अगो आय वॉज डायग्नोज विथ कॅन्सर. ठीक आहे, एका वर्षापूर्वी जेव्हा त्यांनी ही स्टोरी लिहिलेली आहे त्याच्या एका वर्षापूर्वी ते कॅन्सर डिटेक्ट झाला होता त्यांच्या बॉडीमध्ये. माय डॉक्टर ॲडवाइज मी टू गो होम अँड गेट माय अफेअर्स इन द ऑर्डर. म्हणजे डॉक्टरने त्यांना ॲडवाइस दिलं की आता तुम्ही घरी जा आणि तुमचं काय आहे ते निपटा. आणि विच इज डॉक्टर्स कोड फॉर प्रिपेअर टू डाय. डॉक्टर म्हणजे थोडक्यात काय सांगत होता, तुम्ही जावा आणि मरणाची तयारी करा आता. ठीक आहे, हे त्यांनी ओळखून घेतलं होतं. कोड म्हणजे काय, ते डॉक्टर सांगताना थोडी लगेच स्ट्रेट फॉरवर्डली सांगत नाही. ठीक आहे, डॉक्टर कधी पण इनडायरेक्टली सांगतात. तर ते त्यांनी काय केलं होतं, त्यांनी ते ॲड्रेस केलं होतं, त्यांना समजलं होतं. आता आय लिव्ड विथ दॅट डायग्नोसिस ऑल डे. ठीक आहे, म्हणजे पूर्ण दिवसभर डायग्नोसिस चालत होतं त्यांच्या बॉडीचं. ठीक आहे, जेव्हा त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाला त्यांचा पूर्ण दिवस तिथंच गेला त्या डायग्नोसिसमध्ये. लेटर दॅट इव्हिनिंग, त्याच संध्याकाळी आय हॅड बायोप्सी. बायोप्सी त्यांची झाली होती. बायोप्सीमध्ये काय होतात, टिश्यू काढतात, टिश्यूनी काय करतात, ॲनालाइज करतात की पर्सनमध्ये किती झाला आहे कॅन्सर, किती कॅन्सर वाढला आहे. किंवा टिश्यू लॅबोरेटरीमध्ये पाठवलं जातं, त्यांच्यावरती काय केलं जातं, त्यांना चेक केलं जातं, त्यालाच म्हणतो आपण बायोप्सी. ठीक आहे, टिश्यू काढणं, टिश्यूवरती काम करणं लॅबोरेटरीमध्ये, जेणेकरून आपण बघू शकतो कॅन्सरचा किती फैलाव झालेला आहे. इट टर्न आउट टू बी व्हेरी रिअर फ्रॉम पॅनक्रियाटिक कॅन्सर. त्यांना पॅनक्रियाचा कॅन्सर झाला होता. ठीक आहे, पॅनक्रियाटिक कॅन्सर दॅट इज क्युरेबल विथ सर्जरी. जे सर्जरीने ठीक होऊ शकत होता असा त्यांचा कॅन्सर झाला होता. पुढे बघा, म्हणजे सर्जरी करून त्यांचा कॅन्सर बरा करता येत होता. पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंड. ठीक आहे, पॅनक्रियाजला आपण मराठीमध्ये स्वादुपिंड बोलतो. आय हॅड द सर्जरी, आय एम फाईन नाव. त्यांची सर्जरी झाली आणि ते ठीक झाले सुद्धा. ठीक आहे, बघा कॅन्सर त्यांना झाला, कॅन्सर क्युरेबल सुद्धा होता, त्यांची सर्जरी झाली नंतर आणि ते त्यातून बचवले. ठीक आहे, पुढे बघा, दिस वॉज द क्लोजेस्ट आय हॅव बीन टू फेसिंग डेथ. मरणाच्या इतक्या जवळ जाऊन सुद्धा ते वाचले. ठीक आहे, ते त्यांचं नशीबच म्हणावं लागेल. अँड आय होप इट इज द क्लोजेस्ट आय गेट फॉर अ न्यू मोर डिकेड्स. ठीक आहे, फ्यू मोर डिकेड्स म्हणजे त्यांना लगेच मरायचं नव्हतं, पुन्हा त्यांना जगायचं होतं. त्यांना डिकेड्स म्हणजे त्यांना अजून भरपूर जगायचं होतं. हॅव्हिंग लिव्ड थ्रू इट आय कॅन नाव से दिस टू यू. त्या मरणाच्या जवळून आल्यानंतर, जिवंत राहिल्यानंतर त्यांना काय सांगायचं बघा, युअर टाइम इज लिमिटेड.
मरणाच्या दारात जाऊन पुन्हा परत आल्यानंतर त्यांना टाइमची व्हॅल्यू तर होतीच, पण त्यांनी आपल्याला त्यातून सांगितलं टाइम तुमचा वेस्ट करू नका बिलकुल सुद्धा. टाइम हा खूप किमती आहे, ठीक आहे, जो पैशाने सुद्धा आपण वापस आणू शकत नाही. सो डोंट वेस्ट इट. वाईट अजिबात टाइम वेस्ट करू नका. टाइम तुमचा लिमिटेड आहे. हे त्यांना मरणाच्या दारात गेल्यानंतर समजलं. ऍक्च्युली त्यांना समजलंच होतं, पण जास्त त्यांना तेव्हा समजलं. लिव्हिंग समवन एल्स लाईफ, दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार जगण्यासाठी आपल्याकडे इतका टाइम नाहीये, बिलकुल सुद्धा टाइम नाहीये. डोंट बी ट्रॅप्ड बाय डोगमा विच इज लिव्हिंग विथ अदर रिझल्ट ऑफ अदर पीपल्स थिंकिंग. डोगमा म्हणजे काय, दुसऱ्यांच्या मनानुसार वागणं, ठीक आहे, याला म्हणतो डोगमा. डोंट बी ट्रॅप्ड बाय डोगमा विच इज लिव्हिंग विथ द रिझल्ट ऑफ अदर पीपल्स थिंकिंग. लोक काय विचार करतात त्यानुसार जगायचं सोडून द्या. बघा, आपण सुद्धा विचार करतो की मी जर असं केलं तर लोक काय म्हणतील, तसं केलं लोक काय म्हणतील, माझे फ्रेंड्स काय बोलतील, मला घरातले काय बोलतील, असा विचार करतो आपण आणि आपण मागे राहून जातो, ठीक आहे. तर लोकांचं नाही तर आपल्या मनाचं ऐकलं तर खूप चांगली गोष्ट होऊन जाईल, असंच त्यांचा मेसेज आहे. पुढे बघूया आपण. डोंट लेट नॉईज ऑफ अदर्स पीपल ओपिनियन्स ड्रॉन ऑन युअर इनर व्हॉइस, ठीक आहे. तुमचा आवाज दबून देऊ नका दुसऱ्या लोकांच्या म्हणण्यानुसार, ठीक आहे. लोक बोलतात, लोकांचं काम आहे बोलत राहणं, ते न ऐकता तुम्ही स्वतःचा आवाज ऐकला पाहिजे, आतला आवाज, ठीक आहे, म्हणजे मनाचा आवाज, ठीक आहे. तुमच्या आतमध्ये आतमधून जो आवाज येतोय त्याला तुम्ही सप्रेस होऊन देऊ नका. जे लोक काय बोलतात, काय बोलतील यानुसार लोक बोलतच असतात. अँड मोस्ट इम्पॉर्टंट, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हॅव द करेज टू फॉलो युअर हार्ट. तुमचं मन काय बोलतंय, हार्ट अँड इंट्युशन, तुमच्या मनातला आवाज काय बोलतोय, तुमचं मन काय सांगतंय, हे तुम्ही कधीही इग्नोर करू नका. त्याला जास्त फॉलो केलं तर तुमचा फायदा आहे, ठीक आहे. लोकांचं ऐकण्यापेक्षा तुमचं मन काय म्हणतंय, तुमचा मनाचा आवाज काय म्हणतोय, हे तुम्हाला जास्त महत्त्वाचं असलं पाहिजे. इंट्युशन म्हणजे आपल्याला असं वाटत राहतं की हे होईल ते होईल, ठीक आहे. तर आपण पण असंच करतो, लोकांच्या ऐकण्यावरती विश्वास ठेवतो आणि आपलं मन काय म्हणते याला पूर्ण इग्नोर करून टाकतो, ठीक आहे. तर खूप चांगली शिकवण आहे ही आपल्यासाठी की आपण आपल्या मनाला जास्त महत्त्व दिलं पाहिजे, लोकांचं न ऐकता. लोक बोलत असणार आहेत. दे समहाव ऑलरेडी नो व्हॉट यू ट्रूली वॉन्ट टू बिकम, ठीक आहे. तुमच्या मनाला आणि तुमच्या मनाच्या आवाजालाच माहिती असतं की तुम्हाला नेमकं काय करायचं आहे. तुम्हाला बाहेर कुठेही शोधायची गरज नाहीये. तुम्हाला तुमचं मनच सांगून देईन की तुम्हाला काय हवं आहे, काय पाहिजे आहे तुमच्या लाईफमध्ये, आणि म्हणूनच तुम्ही त्याला फॉलो केलं पाहिजे. पुढे बघा. When I was young, there was an amazing publication called the Whole Earth Catalog, ठीक आहे. जेव्हा ते यंग होते तेव्हा त्यांच्याकडे कॅटलॉग होतं. त्याच्यावरती काय होतं, इन द फायनल इश्यू ऑन द बॅक कवर, त्यांच्याकडे जे कॅटलॉग होतं त्याच्या बॅक साईडला जे कवर होतं त्याच्यावरती एक फोटोग्राफ होता. कुठला, कार्ली मॉर्निंग कंट्री रोड, ठीक आहे. म्हणजे एक नेचरची ब्युटी टाईप असा फोटो होता. आपण पण बुक जेव्हा आपण नोटबुक घेतो तेव्हा त्याच्यावरती पण छान असं पिक्चर असतं, ठीक आहे. नेचरचं असतं, कधी कधी कार्सचं असतं, ठीक आहे. वेगवेगळे पिक्चर्स असतात आणि त्याच्या खाली कोट सुद्धा असतो, ठीक आहे. तर तशाच प्रकारामध्ये एक कॅटलॉग होतं. त्याच्या बॅक साईडवरती एक फोटो होता. कशाचा, मॉर्निंग कंट्री रोड, ठीक आहे. मॉर्निंग कंट्री रोड, सकाळी पहाटे पहाटे रोड, आणि त्याची कुठल्या जो कंट्रीमध्ये असेल, फॉर एक्झाम्पल XYZ कुठली कंट्री स्पेसिफिक, त्या कंट्रीमधलं एक छानसा पिक्चर फोटोग्राफ, ठीक आहे. Beneath it were the words stay hungry stay foolish, आणि त्याच्या खाली एक कोट लिहिलेला होता, stay hungry stay foolish. It was their farewell message as a sign of I have always wished that for myself, ठीक आहे. हा कोट त्यांच्या मनाला खूप भावून गेला होता. And now as you graduate to begin anew, I wish that for you, ठीक आहे. Stay hungry stay foolish, Steve Jobs. Here is the list of 20 amazing life lessons are we can all learn from, ठीक आहे. म्हणजे 20 लेसन्स आहेत. पुढे बघूया आपण. बघा, स्टे हंग्री स्टे फुलिश याचा अर्थ काय आहे. जर तुम्ही असं समजून चाललं की मला सगळं येतं तर तुम्ही काही शिकू शकत नाही. हंग्री म्हणजे काय, प्रत्येक वेळी काहीतरी नवीन शिकायचंय आणि शिकायचं आहे. आपल्या मनाचा आवाज ऐकून आपल्याला काय पाहिजे ते बघायचं आहे. त्यासाठी तुम्ही हंग्री असलं पाहिजे, म्हणजे भुकेलं असलं पाहिजे. काहीतरी सतत करण्यासाठी, धडपड करण्यासाठी तुम्ही भुकेले असलं पाहिजे, ठीक आहे. आणि फुलिश म्हणजे काय, तुम्ही स्वतःला मूर्ख समजा. आता मूर्ख म्हणजे त्या अर्थाने नाही. मूर्ख म्हणजे जर तुम्हाला असं वाटलं मी खूप ज्ञानी आहे, मला सगळ्या गोष्टी येतात जमतात,
तर तुम्ही कधीच शिकू शकत नाही गोष्टी, ठीक आहे. कारण जे लोक असं वाटतं की मला सगळ्या गोष्टी येतात, तो माणूस कधी शिकण्याकडे त्यांचा हे नसतो, कल नसतो. ज्या माणसाला असं वाटतं मला सगळं येतं, त्याचा शिकण्याकडे कल नसतो. ज्या माणसाला असं वाटतं की मला शिकायचंय, जो माणूस असं समजतो की मला येत नाही, तो माणूस सतत शिकत राहतो. सतत शिकल्यानंतर तो खूप पुढे जातो, ठीक आहे. तर असंच त्यांना बोलायचं. आपल्याला सुद्धा हाच मेसेज देतात ते, स्टे हंग्री स्टे फुलिश, म्हणजे सतत धडपडत राहा आणि तुम्ही स्वतःला मूर्ख समजा, जेणेकरून तुम्ही सतत काहीतरी शिकत राहता, ज्ञान तुम्ही घेत राहता, ठीक आहे. असंच त्यांना सांगायचं आहे, ठीक आहे. तर स्टीव्ह जॉब्स यांची ही ऑटोबायोग्राफी होती. तर त्यांनी अजून काही लेसन्स लिहिलेले आहेत बघा. Don't wait, make your own reality, control everything you can, own your mistake, know yourself, leave the door open for the fantastic, don't hold back, surround yourself with brilliance, build a team of players, be yourself, be positive, show others the way, trust your instincts, take risk, follow great with great, make tough decisions, presentation can make difference world, find a way to balance your intensity, लिव्ह फॉर टुडे, शेअर युअर विजडम, ठीक आहे. हे स्टीव्ह जॉब्स यांनी लिहिलेले काही अमेझिंग लाईव्ह लेसन्स आहेत, ठीक आहे. याच्यातून आपल्याला समजतं. तर हा खूप छान असा बायोग्राफीचा पार्ट होता, ज्याच्यामधून आपल्याला स्टीव्ह जॉब्स यांनी काय सांगितलं, 3 त्यांचे एक्सपिरियन्स शेअर केले. ते एक्सपिरियन्सने कसा इम्पॅक्ट पडला त्यांच्या लाईफमध्ये, त्यामुळेच त्यांनी याला नाव दिलं आहे कनेक्टिंग डॉट्स, ठीक आहे. प्रत्येक इन्सिडेंट कसा असतो, एकमेकांशी निगडीत असतो, ठीक आहे. प्रत्येक इन्सिडेंट एकमेकांशी निगडीत असतो, तो आपल्याला काहीतरी शिकून जातो. तर अशी छान अशी बायोग्राफी होती. याच्यावरती आपण क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह करणार आहे. तर आजसाठी आपण इथंच थांबतोय. थँक्यू, बाय.